अजित पवारांच्या एका वक्तव्यावरून सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड चांगलेच भडकले। शरद पवारांची शेवटची निवडणूक आहे असं काही जण सांगत असल्याचं अजित पवार म्हणाले आणि त्यावरून सुप्रिया सुळे आणि आव्हाड आक्रमक झाले। पाहूया। आता काही जण वेगवेगळे लोक भेटतायत, सांगतायत साहेबांची शेवटची निवडणूक आहे, आता पण साहेबांची शेवटची निवडणूक आहे, नातवाकडे लक्ष द्या। याला म्हटलं कठीणच झालं। शरद पवारांची शेवटची निवडणूक या अजित पवारांच्या वक्तव्यावरून आव्हाड आणि सुप्रिया सुळे चांगलेच भडकले। बारामतीच्या लोणी भापकर इथे अजित पवारांनी छोटेखानी सभा आयोजित केली होती। त्यावेळी काही जण आपल्याला भेटले, पण लोकसभेलाही शरद पवारांची शेवटची निवडणूक आहे असं म्हणून सुप्रिया सुळेंकडे लक्ष दिलं आणि आताही शेवटची निवडणूक सांगून नातू युगेंद्रकडे लक्ष देणार असं काही जण सांगत असल्याचा दावा अजित पवारांनी केला। त्यावरून सुप्रिया सुळे आणि आव्हाडांनी अजित पवारांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला। आता काही जण वेगवेगळे लोक भेटतायत, सांगतायत की आता सुप्रियाच्या वेळेस पण सांगायचे साहेबांची शेवटची निवडणूक आहे, सुप्रियाकडे लक्ष द्या। तुम्ही लक्ष दिला तो तुमचा अधिकार आहे, मला काही म्हणायचं नाही। आता पण साहेबांची शेवटची निवडणूक आहे, नातवाकडे लक्ष द्या। याला म्हटलं कठीणच झालं। पोरग सोडलं की एकदम नातूच काढलाय। म्हणजे मी मुलासारखाच आहे ना, पुतणे असलो तरी मुलासारखाच आहे। आणि माझ्यात काय कमी आहे? मी काय कमी केलेलं आहे? मुलाने छान कर्म केली, छान, एकदम छान। आणि हे तुम्हाला कोणाला कसं काय सांगितलं बोलता की शेवटचीच निवडणूक आहे? म्हणजे आजही तुम्हाला वाटतं का त्यांनी मरावं, पुढच्या निवडणुकीपर्यंत जगू नये म्हणून? असं तुम्ही बोलता का दरवेळेस अजित पवार? शेवटचीच निवडणूक आहे, शेवटचीच निवडणूक आहे। त्या बारामतीला पण तुम्ही म्हणाल यांचं शेवटचं भाषण कधी होणार? म्हणजे तुमच्या मनात काय, यांची तिरगी कधी होणार? आणि म्हणायचं माझं रक्ताचा नातं, मी मुलासारखा आहे। आणि 90 वर्षाचा बाप असला बिछाण्यावर पडलेला असता, हॉस्पिटलमध्ये असला तरी 20-20 लाखाचं बिल झालं तर लोक उधाऱ्या काढून देतात, पण बापाला वाचवण्याचा प्रयत्न करतात। हा तर जेव्हा बघावं तेव्हा हा माणूस साहेब मरताच कधी एकदाचे ह्याच लाईनवर असतो। साहेबांची शेवटची निवडणूक आहे असं कुठला दुश्मन म्हणतोय? असं कधीच कोणाबद्दल बोलत नाही। अरे तुम जियो हजारो साल के दिनो 50,000, हे शॉकिंग आहे जर स्टेटमेंट असेल तर। असं एक तर आदरणीय पवारसाहेब इमोशनल कधीच दाखवत नाही, कुठल्याही नेत्याला इमोशन्स दाखवायला अधिकारच नसतो। त्याच्यामुळे आणि गेल्या 6 दशकाच्या राजकारणात शरद पवारांनी कधीही इमोशन्स वगैरे या गोष्टी कधी केलेल्या नाही। त्यांनी कर्तृत्वावर, कष्टाने आणि विकासावरच मतं मागितलेली आहे। आणि मला तुम्ही म्हणताय हे मी ऐकलेलं नाही स्टेटमेंट, प्लीज हे दाखवताना पूर्ण रेकॉर्ड करा। मुलासारखा पुतण्या सोडून थेट नातवाकडेच लक्ष देत असल्याचं अजित पवार म्हणाले। त्याचवेळी अजित पवारांनी पुन्हा शरद पवारांच्या वयाचा दाखला दिलाच। इतरांच्या वयाचा विचार करता बारामतीचं मलाच बघावं लागेल असं अजित पवार म्हणाले। माझी आपल्याला विनंती आहे की परत आता मलाच ह्या बारामतीचं सगळं बघावं लागणार आहे, कारण वयाचा सगळ्यांचा विचार करता। आता बाबासाहेब इथं बसले। बाबासाहेब तुमचं वय किती झालं? 80, 83। आता तुमची मुलंच बघतात की नाही? तुम्ही फक्त त्यांना आशीर्वाद देताय, मार्गदर्शन करताय। ही जगाची रीत आहे, मी कुणाला दोष देतो असं नाही, ही जगाची रीत आहे। शेवटी आपण पण सगळ्यांनी या गोष्टीचा विचार हा केला पाहिजे। अजूनही काही मुलांच्या मनामध्ये वेगवेगळं त्या ठिकाणी घोळतंय, ते कृपा करून काढा। मी जेवढं काम करू शकतो, मी पुन्हा सांगतो मी कामाचा माणूस आहे, मी जेवढं काम करू शकतो तेवढं महाराष्ट्रातला एकही आमदार काम करू शकत नाही। अजित पवारांच्या वक्तव्यावरून 2 वर्षाआधी शरद पवारांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात शरद पवारांनी 2004चा किस्सा सांगितला। कॅन्सरच्या वेळी 6 महिनेच असल्याचं सांगणाऱ्या डॉक्टरला मीच तुला आधी पोहोचवणार असं शरद पवार म्हणतायत। नुकताच मेडिकल इंजिनियर झालेला आणि तो माझ्या उपचारात होता। आणि एक वेळेला आम्ही दोघं गप्पा मारत होतो, त्याला म्हणलं तुला काय दिसतं माझा? ते म्हणजे खरं सांगू का? मोठे डॉक्टर तुम्हाला खरं सांगत नाही। मी म्हणजे काय नक्की काय आहे? ते म्हणजे मी तुम्हाला सांगतो, तुमची काही कामं राहिली असतील तर ती करून द्या। म्हणजे काय मला समजलं नाही।
नाही म्हणजे तुम्हाला आयुष्य 6 महिन्याचं आहे. आता हे 2004, आज 2022, मी अजून जाग्यावर आहे. त्यांनी सांगितलं की इतक्या दिवसाचं तुमचं आयुष्य आहे. मी त्याला सांगितलं की आपली पैस मी काय जात नाही, आणि अगदी जर तू म्हणत असेल तर तुला पोचवल्या मी जाईल, तर तू काय माझ्याबद्दलचा असा उल्लेख करू नको. बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढत आहे. अजित पवारांच्या विरोधात शरद पवार नातू युगेंद्र पवारांच्या बाजूने उभे आहेत. मात्र पुढं मलाच बघायचं आहे असं सांगून अजित पवार बारामतीकरांना विजयी करण्याचं आवाहन करत आहेत. दीपक कापरेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.